हॅलो. तर आम्ही जेव्हा एखादं नाटक करतो, त्यावेळेला तालीम करताना आम्ही फक्त गेलो आणि तालीम एके तालीम केली आहे. म्हणजे इकडे बोलायचं नाही, कुणाशी काही हे करायचं नाही, असं काहीही करत नाही. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की आम्ही तालीम करतो म्हणजे नक्की काय करतो? तर वेट, मी सांगणार आहे, की आम्ही एक्झॅक्टली काय करतो. तर सुरुवातीला जायचं, सगळे जमेपर्यंत ॲज युजुअल आमच्या कोल्हापुरी वेळेनुसार दिलेल्या वेळेच्या थोडंसं पुढे म्हणजे किमान अर्धा तास तरी यायला उशीर होतोच. मग आल्यानंतर, "अरे, आज किती उशिरा आलीस? मग काय झालं? मग कुठला सीन घ्यायचा?" इथनं सुरुवात होतं. मग बाकीच्यांचे सीन चालू असताना कधी-कधी पाठांतर नसेल किंवा कधी-कधी काहीतरी विसरलं, तर आमचे सीन्स नसलेल्यांनी प्रॉम्प्टिंग करायचं. बरं, ते झाल्यानंतर काही जणं काहीतरी पाणी पी, कुठेतरी आपले डायलॉग पाठ कर. काही जण बाहेर तिथे तळ्याकाठी म्हणजे आमच्या इथे एक असं पोर्च आहे, तिथे उभे राहून आम्ही मस्त गार वाऱ्यात पाठांतर वगैरे करतो. तर त्यानंतर काहीतरी काय म्हणतात, कुठेतरी फोनवर काहीतरी कर. या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि एका पॉइंटला दुसरी गोष्ट अशी, की आम्ही साधारणतः एक बाकीच्यांचा सीन चालू असेल, तर आम्ही काहीतरी तिथे असलेली प्रॉपर्टी घे, फोटो काढ. आता आजचाच इन्सिडेंट सांगायचा झाला, तर धनुष्यबाणाचा काहीतरी सीन बसवत होते आमचे सर, म्हणजे डिरेक्टर, आमचे जे नाटक बसवत होते राज्यनाट्याचं ते. तर ते धनुष्य घेऊन मला फोटो काढावासा वाटला. मग मी काय माझ्या मैत्रिणीला सांगितलं, म्हटलं काढ फोटो, आणि तिने माझा फोटो काढला. मग तो फोटो मस्त त्याला छान असं बॅकग्राऊंडला गाणं वगैरे टाकून मी मस्तपैकी तो स्टेटसला टाकला. का आता हे नेहमीचंच झालंय आजकाल या आमच्या तरुण पिढीला सोशल मीडियावर सगळं काही पोस्ट करायचं असतं. सो मग असं असतं. मग कधी-कधी आम्ही काहीतरी काय म्हणतात, नाव गाव फळफुलं असेल ते खेळ, किंवा कधी-कधी भूक लागलेली असते. मग कुणाला तरी सांगायचं, की "हे घे बाबा पैसे आणि सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन ये." इथेच शिवबाजार म्हणून आमच्या विद्यापीठाच्या इथे जवळ एक छोटंसं स्टोअर आहे, कंझ्युमर स्टोअर. तर तिकडनं आम्ही सगळं काहीतरी खायला आणतो आणि मग हळूच अच्चरबच्चर खात बसायचं. मग समोर आवाज झाला, की आमचे सर ओरडतात, शांत बसा, कसला आवाज करताय? इथे प्रॅक्टिस चालली आहे ना." मग आम्ही हसत हळूच काढतो, असं करत खातो. हे सारखं आमचं असं चालू असतं. कारण चरणं आणि खाणं या गोष्टी मला तरी प्रचंड आवडतात. कधी-कधी झोप आली असेल तर सरळ बेंचवरती असं करून झोपलं जातं, किंवा साईडला एक वर्ग आहे. त्या वर्गात जायचं आणि छोट्याशा गाद्या आहेत, त्या गाद्यांवर आडवं पडून निवांत झोपायचं. कुठलीही फिकीर करायची नाही. आणि ज्यावेळेला आपलं असेल, त्यावेळेला अगदीच आपण झोपलो असू, काहीतरी खात असू, तर येऊन हलवतात. "ऋतुजा उठ, तुझा सीन आलाय, उठ, उठ." मग आपला सीन करायचा, मग बाकीच्यांना काहीतरी मदत करायची. कधी-कधी इकडची ही प्रॉपर्टी हवी, तिकडची ती प्रॉपर्टी हवी, मग त्याच्यासाठी हे उचल, ते उचल. या सगळ्या गोष्टी चालू असतात. थोडक्यात काय, तर प्रॅक्टिस, परत त्याच्याबरोबर ती इतर सगळ्या गोष्टी, मजा, मस्ती, दंगा, लेक्चर्स सगळं चालू असतं. हां, पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो किंवा लेक्चर्स करतो, तेव्हा खूप सिन्सिअरली आणि सिरियसली अटेंड करतो. ओके. सो तुम्हीही अशी कधी रिहर्सल केली असेल, किंवा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी फक्त काम सोडून आणखीन काही करता का? किती सिन्सिअरली करता, किती सिरियसली करता, या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला विसरू नका. ओके. सो मी आता पळते, कारण मला माझे असाइन्मेंट पूर्ण करायचे आहेत. ओके. बाय.